तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल लाडक्या बहिणींसाठी खूप जास्त महत्त्वाचे आहे आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा असणार आहे. कारण शेवटची तारीख आलेली आहे. शेवटची तारीख कशाची? तर दुरुस्तीची ई-केवायसी पूर्ण करण्याची. 31 मार्च ही शेवटची तारीख आहे. आपल्याजवळ सध्या जवळपास फक्त 24 घंटे दुरुस्तीची केवायसी करण्यासाठी बाकी आहे. यामागे महत्त्वाचा रिझन असा आहे की भरपूर लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आलेला नाही. भरपूर लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आलेला नाही आणि या हप्ता न येण्यामागे डायरेक्ट कारण असणार आहे केवायसी चुकली असल्याचं. केवायसी कोणती? तर तुमची जुनी केवायसी. तुम्ही जे काही ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2025 मध्ये केवायसी केलेली होती, ती केवायसी, त्या केवायसीच्या भरवशावर आतापर्यंत तुमचे पैसे आलेले होते. पण आता कदाचित त्या केवायसीची चौकशी झाली. आता शासनाच्या लक्षात आलं आहे की ती केवायसी चुकली. त्यामुळे कदाचित होऊ शकते की तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आलेला नसेल आणि जोपर्यंत तुम्ही दुरुस्ती करणार नाही तुमच्या केवायसी मध्ये, तोपर्यंत तुमचा मग मार्च महिन्यापासून पुढे पैसे येणार नाही. फेब्रुवारी महिन्याचे जर तुमचे पैसे आले नाही तर तुम्हाला लगेच जे आहे ते तुमचे केवायसी पूर्ण करून घ्यायचे आहे. आणि भरपूर लाडक्या बहिणींचा आधार क्रमांक दुरुस्तीच्या यादीमध्ये सुद्धा आलेला आहे. पैसे बंद झाले म्हणजे केवायसी चुकली असेल. केवायसी चुकली म्हणजे दुरुस्तीच्या यादीमध्ये नंबर आलेला आहे. त्यामुळे जर तुमचा दुरुस्तीच्या यादीमध्ये नंबर आलेला असेल आणि तुम्हाला फेब्रुवारी हप्ता आलेला नसेल तर आपल्याला केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे. त्यामुळे ई केवायसी कशी करायची पूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि शेवटपर्यंत पहा. मग यामध्ये तुमचे पैसे कसे बंद झाले असणार, त्यामागे काय कारण असणार, ही पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. मग फेब्रुवारी हप्ता आला नाही तर केवायसीच्या प्रोसेसमध्येच तुम्हाला सर्व माहिती मिळणार. त्यामुळे 31 तारीख शेवटची आहे. 24 घंटे फक्त बाकी आहे. आणि जर आता या कारणामुळे तुमचा फेब्रुवारी हप्ता आला नसेल तर लगेच तुम्हाला केवायसी या 24 घंट्यामध्ये करून घ्यायची आहे. व्हिडिओ पूर्ण पहा, प्रोसेस शेवटपर्यंत पहा. तर बघा, लाडकी बहीण योजनेची जी काही केवायसीची वेबसाईट आहे त्या ठिकाणी ओपन करून घ्यायची. आणि या ठिकाणी बघा स्पष्ट लिहिलेलं आहे की ज्या बहिणींची केवायसी चुकली व चुकीचे पर्याय निवडले त्याच बहिणी फक्त ई केवायसी या ठिकाणी करू शकतात. तर बघा, या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला भरपूर बहिणींना जी आहे ती प्रोसेस माहीतच आहे. सर्वांना प्रोसेस या ठिकाणी माहीत आहे. हे बघा, या ठिकाणी टाकायचा आधार नंबर. आधार नंबर टाकला त्यानंतर या ठिकाणी कॅप्चा कोड टाकायचा. त्यानंतर सहमती द्या आणि ओटीपी पाठवा. ओटीपी पाठवावर क्लिक केल्यानंतर लगेच बघा, तुमचा जर आधार क्रमांक दुरुस्तीच्या यादीमध्ये असेल, तर लगेच तुम्हाला अशा प्रकारे ओटीपी टाकण्याचं पेज येईल. लगेच ओटीपी टाकण्याचं पेज येईल. मग हा जर ओटीपी टाकण्याचं पेज आलं तर समजायचं की आपल्याला फेब्रुवारी हप्ता आता येणार नाही, कारण आपली दुरुस्ती होत आहे. दुरुस्ती होत आहे म्हणजेच मार्च महिन्यापासून आपले पैसे सुरू होईल. मग तुमच्या आधार क्रमांकाला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. तो ओटीपी या ठिकाणी सबमिट करायचा. ठीक आहे. त्यानंतर जर कदाचित तुम्हाला जर ओटीपी टाकण्याचं पेज आलंच नाही, आणि तुम्हाला जर अशा प्रकारचा मेसेज येत असेल की तुमचा आधार क्रमांक दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही, हा जर मेसेज तुम्हाला आला तर समजायचं की दुसऱ्या कोणत्या तरी कारणामुळे तुमचा लाभ शासनाकडून बंद करण्यात आलेला आहे. जर तुम्हाला फेब्रुवारी हप्ता आला असेल तरी पण अशा प्रकारचा मेसेज येऊ शकतो आणि फेब्रुवारी हप्ता आला नसेल तरी पण अशा प्रकारचा मेसेज येऊ शकतो. याचं रिझन असू शकते की शासनाने परमनंट तुमचा अर्ज कोणत्या तरी कारणामुळे रद्द केलेला असू शकते. बघा, हा मेसेज आला, याचे 2 ते 3 अर्थ निघतात. एकतर ज्या बहिणींनी कधीच केवायसी केली नव्हती, कधीच केवायसी केल्या नसल्यामुळे त्यांचा आधार क्रमांक यादीत सुद्धा नाही. मग केवायसी केली नाही तर केवायसी चुकली नाही तर दुरुस्तीच्या यादीमध्ये सुद्धा आधार क्रमांक नाही. एक अशा बहिणी. दुसऱ्या बहिणी म्हणजे ज्या बहिणींची केवायसी चुकलीच नाही, त्यामुळे मग हप्ते सुद्धा रेग्युलर सुरू आहे आणि मग अशा प्रकारे मग आधार क्रमांक यादीमध्ये नाही, म्हणजे दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही. पण आता भरपूर बहिणींचे आधार क्रमांक दुरुस्तीच्या यादीमध्ये येत आहे, कारण फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आला नाही, त्यांची जुनी केवायसी चुकली. मग त्यांना जे आहे ते केवायसी करण्याची संधी मिळाली. त्यामुळे मग त्यांचा ओटीपी जात आहे. तर ओटीपी या ठिकाणी आपल्याला सबमिट करायचा. ओटीपी सबमिट केल्यानंतर या ठिकाणी सबमिट बटनवर क्लिक करायचं. तुमचा ओटीपी या ठिकाणी सबमिट झाला. आता बघा, आता पती वडिलांचा आधार क्रमांकाची या ठिकाणी गरज नाही. जुन्या केवायसी मध्ये पती वडिलांचा आधार क्रमांक मागितला जात होता, पण आता मागितला जात नाही. डायरेक्ट जे आहे ते तिसऱ्या नंबरची स्टेप आहे. या ठिकाणी तुमच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी नोकरीवर आहे का आणि पेन्शन पेमेंट या ठिकाणी मिळते का? तर असे 2 सोपे प्रश्न आहे. दोन्ही प्रश्न बघा, उत्तर काळजीपूर्वक द्या, म्हणजे तुमची केवायसी आता शेवटच्या दिवशी पूर्ण होईल. आणि शेवटच्या दिवशी जर केवायसी पूर्ण झाली तर मार्च महिन्यापासून तुमचे हप्ते कदाचित सुरू केले जाईल, कारण आता 31 मार्च शेवटची तारीख आहे आणि फक्त आता 24 तास तुमच्यासाठी राहिलेले आहेत. तर बघा, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे की तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीवर आहे का? सोपा प्रश्न आहे. या ठिकाणी नाही बटनवर क्लिक करायचं.
त्यानंतर या ठिकाणी सुद्धा तुमच्या कुटुंबामध्ये कोणी पेन्शन पेमेंट घेत आहे का, तुमच्या कुटुंबात कोणाला पेन्शन पेमेंट मिळते का, तर या ठिकाणी सुद्धा नाही बटनवर क्लिक करायचं. त्यानंतर दोन्ही ठिकाणी नाही सिलेक्ट करायचं, काळजीपूर्वक क्लिक करा. चुकीने दुसऱ्या बटनवर होय या बटनवर क्लिक करू नका. दोन्ही प्रश्नाचं उत्तर नाही नाही असं तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. सोबतच आता खाली बघा, या ठिकाणी जे काही तुम्ही वरच्या बाजूला माहिती दिली त्यासाठी तुम्ही स्वतः जबाबदार आहे. तुम्ही जो काही आधार क्रमांक टाकला, ओटीपी टाकला, प्रश्नाचे उत्तर दिले त्यासाठी तुम्ही स्वतः जबाबदार आहे, याचा असा अर्थ होतो. आणि या ठिकाणी तुम्हाला ब्ल्यू टिक करून घ्यायचे आहे. ब्ल्यू टिक केली त्यानंतर या ठिकाणी जे आहे ते तुम्हाला सबमिट बटनवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा तुम्हाला डायरेक्ट पॉपअप येईल की तुमचा आधार ही तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. दुरुस्तीची जर तुम्ही केवायसी केली असेल तर मग आता तुमची केवायसी जे आहे ते पूर्ण झालेली आहे. केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. परत या ठिकाणी जायचं, परत वेबसाईट ओपन करायची, परत या ठिकाणी आधार क्रमांक टाकायचा, परत आधार क्रमांक टाकायचा, परत कॅप्चा कोड टाकायचा आणि परत या ठिकाणी जे आहे ते सहमती द्या, ओटीपी पाठवावर क्लिक करायचं आणि यावेळेस तुम्हाला ऑरेंज कलरचा पॉपअप येईल. जर तुमची केवायसी पूर्ण झाली असेल तर तुम्हाला ऑरेंज कलरचा पॉपअप येईल आणि या ठिकाणी सांगितलं जाईल की तुमची दुरुस्तीची केवायसी ऑलरेडी झालेली आहे. ऑरेंज कलरमध्ये अशा प्रकारे तुम्हाला मेसेज येईल आणि सांगितलं जाईल की तुमची केवायसी पूर्ण झालेली आहे. तुमची जर केवायसी यावेळेस या शेवटच्या तारखेपर्यंत सबमिट झाली म्हणजे मार्च महिन्याचा जो काही हप्त्याचा वाटा होता फेब्रुवारी महिन्यामध्ये होईल तर तुम्हाला 1500 रुपये येण्याचे 100% चान्सेस आहे. आता भरपूर बहिणींना बघा नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हप्त्यापासून पैसे आलेले नव्हते. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, मग 6 फेब्रुवारी पासून शासनाने केवायसी दुरुस्ती करण्याची संधी दिली. फेब्रुवारीच्या स्टार्टिंगला किंवा मार्च महिन्याच्या स्टार्टिंगला किंवा फेब्रुवारीच्या एंडिंगला केवायसी केली तर त्या बहिणींचा जानेवारी महिन्यापर्यंतच हप्ता आला. त्यानंतर ज्या बहिणींनी पुन्हा नंतर केवायसी केली म्हणजे मार्च महिन्यामध्ये किंवा फेब्रुवारी महिन्याच्या एंडिंगमध्ये केवायसी केली असेल तर त्या बहिणींना सुद्धा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता या वाटपामध्ये या 4 ते 5 दिवसानंतर या वाटपामध्ये आलेला आहे. या गोष्टी सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे केवायसीची दुरुस्ती करणे खूप जास्त महत्वाचं आहे. जर तुमच्या केवायसीची दुरुस्ती झाली नाही तर तुमचे हप्ते समोर सुरू होणार नाही. पुन्हा एक प्रॉब्लेम आहे, ज्या बहिणींनी कधीच केवायसी केली नव्हती त्या बहिणींचे सुद्धा पैसे परमनंट शासनाकडून बंद करण्यात आलेले आहे आणि त्या बहिणी सुद्धा विचारत आहे की आम्हाला दुरुस्तीची केवायसी करता येईल का, तर बघा नाही, तुम्हाला दुरुस्तीची केवायसी यावेळेस करता येणार नाही. पण शासनाचा जो काही निर्णय आहे, शासनाचा GR आलेला होता आणि दरवर्षी आता दरवर्षी जून महिन्यामध्ये सर्वांसाठी नवीन केवायसी चालू होणार आहे, नवीन केवायसी ओपन होणार आहे. त्या केवायसी मध्ये पूर्णच बहिणींना केवायसी करण्याची संधी मिळणार आहे. पूर्ण 2.5 कोटी किंवा ज्या कोणी आता यादीमध्ये किंवा जे कोणी आता यादीमध्ये पात्र लाडक्या बहिणी आहेत त्या सर्व बहिणींना जून महिन्यामध्ये नवीन केवायसी पूर्ण करण्याची संधी त्या ठिकाणी मिळणार आहे आणि कदाचित त्या महिन्यापासून त्या लाडक्या बहिणींचा लाभ पुन्हा सुरू होऊ शकतो. बघा, नवीन केवायसी जर सुरू झाली तर जे काही आतापर्यंत लाडक्या बहिणींचे पैसे बंद झालेले आहेत ते पैसे जून महिन्यापर्यंत बंदच राहू शकतात आणि जून महिन्यामध्ये जर तुमची केवायसी झाली तर जुलै महिन्यापासून त्या बहिणींचा लाभ जो आहे तो रेग्युलर सुरू होऊ शकतो. त्यामुळे बघा, तुमचा जर अजूनपर्यंत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आलेला नसेल तर लगेच केवायसीच्या वेबसाईटवर जा, केवायसीची वेबसाईट ओपन करा आणि त्या ठिकाणी पहा, आधार क्रमांक टाकून पहा की तुमचा ओटीपी जात आहे का किंवा तुम्हाला कशा प्रकारे मेसेज येत आहे का. तुमचा ओटीपी त्या ठिकाणी जायला पाहिजे. जर तुमचा आतापर्यंत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आलेला नसेल तर तुम्हाला तुमचा ओटीपी त्या ठिकाणी जायलाच पाहिजे. शासनाने जर तुमची केवायसी चुकल्यामुळे तुमचा हप्ता आता बंद केला असेल तर शासनाने तुमचा आधार क्रमांक दुरुस्तीच्या यादीमध्ये टाकायलाच पाहिजे. जर तो आधार क्रमांक त्यांनी टाकला नसेल तर महिला व बालविकास विभाग कार्यालय या ठिकाणी जाऊन चौकशी करा आणि त्यांना विचारा की आमचे फेब्रुवारी महिन्यापासून लाभ बंद झाला किंवा नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी महिन्याचे हप्ते आले नाही, त्यामागे कारण काय असणार आहे हे तुम्ही शासनाला प्रश्न विचारू शकता. जर केवायसी मुळे हप्ते बंद झाले असेल तर मग दुरुस्तीच्या यादीमध्ये नाव आलंच पाहिजे आणि केवायसीची दुरुस्ती झालीच पाहिजे आणि जर नाव दुरुस्तीच्या यादीमध्ये नसेल तर शासनाकडून तुम्हाला प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी महिला व बालविकास विभाग कार्यालयामध्ये जाऊन विचारायचं. त्याचबरोबर बघा, जो काही फेब्रुवारी महिन्याचा हप्त्याचा वाटप होता तो आजही दिवसभर सुरूच आहे. भरपूर लाडक्या बहिणींना, जवळपास 90% लाडक्या बहिणींना आज पैसे जमा झालेले आहे. तरी पण भरपूर लाडक्या बहिणी म्हणत आहे की फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आलेला नाही. त्यामुळे तुम्हाला उद्याचा दिवस महत्वाचा आहे. उद्या महावीर जयंती आहे, उद्या सुट्टीचा दिवस असणार तरी पण उद्या वाटप होण्याचे चान्सेस आहे. कारण हा जो काही वाटप आहे हा 2 ते 3 दिवसामध्ये संपत होता, पण हा वाटप आता फेब्रुवारी महिन्याचा जो काही वाटप आहे तो 4 ते 5 दिवसापर्यंत लाभलेला आहे. त्यामुळे 31 मार्च पर्यंत सुद्धा हा वाटप पूर्ण होऊ शकतो.
त्याचबरोबर अजूनपर्यंत आजच्या दिवसापर्यंत तुम्हाला पैसे आले नसेल तर फक्त एक दिवस तुमच्याकडे बाकी आहे. एक दिवसामध्ये KYC ची प्रोसेस त्या ठिकाणी जाऊन तुमचं स्टेटस वगैरे चेक करा की तुम्हाला मेसेज जातो की दुरुस्तीच्या यादीमध्ये नसल्याचा मेसेज तुम्हाला येतो. तर बघा, जास्तीत जास्त बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा, कारण फक्त 31 तारीख शेवटची तारीख आहे आणि फक्त 24 तास आता KYCच्या दुरुस्तीसाठी राहिलेले आहेत. शासनाकडून समोर चालून KYC ची तारीख वाढून मिळेल का, किंवा नवीन बहिणीसाठी KYC पुन्हा सुरू होईल का, किंवा तारीख वाढून मिळेल का, याबद्दल अजूनपर्यंत कोणत्याच प्रकारची शासनाकडून आदेश आलेले नाही किंवा अपडेट आलेली नाही. अशा प्रकारचे काही अपडेट आले तर लवकरच तुमच्यासाठी माहिती येईल आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर जास्तीत जास्त बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.